आपण आढावा घेतलाय, काय परिस्थिती आहे महामंडळाच्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये लवकरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आता 1,00,000 मराठा उद्योजक करण्यामध्ये यश प्राप्त करणार आहे. यदाकदाचित अधिवेशनाच्या अगोदरच ते आकडे पूर्ण होतील. आज धाराशिव जिल्ह्याची आढावा भेट घेत असताना महामंडळाचं हे धोरण आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 1,000 मराठा उद्योजक तयार झाले पाहिजेत. अजूनही धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारण 4,300चा आकडा पार केलेला आहे. अपेक्षित आहे की आजच्या आढावाच्या बैठकीनंतर जास्तीत जास्त लाभार्थी आणि राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका महामंडळाच्या योजनेअंतर्गत लोकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज देतील. साहेब, एजंटाचा विळखा पडू नये म्हणून आपण काय खबरदारी घ्याल, काय सूचना कराल? मी सर्व म्हणजे हा विषय महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. सगळ्याच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना विनंती करतो, कधीकधी सोशल मीडियावरती माझा फोटो, महामंडळाचं नाव किंवा वडिलांचा फोटो लावून आम्ही अर्ध्या तासात, 1 तासात, एका दिवसात कर्ज देतो, हे बोगस आहे. ह्याच्यामध्ये कुणी बळी पडू नका. जो कोणी सोशल मीडियामध्ये अशी पोस्ट करत असेल त्याच्याबद्दल स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करा, मोबाईलवरती फोन करा, त्याचं रेकॉर्ड करा आणि ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा. ती तक्रारची एक कॉपी महामंडळाला द्या. महामंडळ स्वतः त्याबद्दलची माहिती महाराष्ट्राच्या DG आणि सायबर डिपार्टमेंटला त्या ठिकाणी देईल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या कुटुंबाचं योगदान खूप मोठं आहे, ते कुणीच नाकारू शकत नाही. मात्र OBC आणि मराठा या 2 घटकात आता थोडीशी कटुता निर्माण झाली. नेमकं कसं? खरं म्हणजे हा विषय प्रेस्टिज इश्यू झालेला आहे, अननेसेसरी झालेला आहे. याच्यामध्ये शब्दांमध्ये पकडण्याचं काम झालेलं आहे. खरं म्हणजे 1982पासून वडिलांच्या निधनापासून, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या निधनापासून आजपर्यंत जे सत्ताधारी पक्षाने कधी मराठा समाजाला योग्य महामंडळाची योजना, योग्य आरक्षण दिलंच नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरुवात केली. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आंदोलनकर्त्यांची भावना समजून महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये काही लाख कुणबी प्रमाणपत्र शोधून काढले, जे बापदादा पंजोबांपर्यंत लोकांना माहीत नव्हतं. आता याच्यानंतरही आपण वेगवेगळ्या मागणीमधून आंदोलन करत लोकांमध्ये एक वेगळं इंटरेस्ट निर्माण करतो आहे. साहजिकच आहे, OBC समाजाला असंही वाटलं असेल की आता आमच्याच आरक्षणामध्ये गदा येते का, म्हणून आता OBC समाज मागे लागला आहे. नव्यानं आता त्या दिवशी मुसलमान समाज आता त्याच्यामध्ये लागलेला आहे. म्हणजे काय झालं, आंदोलन हे कुठल्या उद्देशाने करत होतो आणि आता या आंदोलनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण आलं, जे खासदारकीला आपल्याला पाहायला मिळालं. सरकार याच्यामध्ये संतुष्ट नाही आहे. एका बाजूने आम्ही द्यायचं आणि दिल्यानंतर तुम्ही घ्यायचं आणि घेतल्यानंतरही परत शिव्याच घालायच्या, अनादर करायचं, सरकारच्या विरोधामध्ये मोर्चेबांधणी करायची. साहजिकच आहे, सरकार याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवून काम करतं. मग मराठा आरक्षणाच्या जी न्यायालयात प्रकरण सुरू आहे त्याविरुद्ध 8,00,000 हरकती आलेल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार फार सकारात्मक आहे. भरपूर याचिकाकर्ता आहेत ज्यांनी सरकारमध्ये काय अजून नवीन मुद्दे मांडले पाहिजेत ते आहे. मधल्या काळामध्ये झालेलं सर्वेक्षण, या सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो मराठा समाज होता आणि पंजोबांच्या यादीवरती तो कुणबी लावला होता, तोही आता OBCमध्ये समाविष्ट केलेला आहे. राहिलेले काही लोकांचा प्रश्न आहे, तोही प्रश्न मार्गीस लागेल आणि जे याचिकाकर्ते असतील किंवा ज्या हरकती घेतल्या असतील त्या हरकतींना पण रूल आउट करण्याचं काम सरकारचं एका बाजूने सुरू आहे. आंदोलनादरम्यान ज्या काही गुन्हे नोंद झाले ते गुन्हे मागे घ्यावे असे मराठा तरुणांची मागणी आहे. तर याबाबतीत सरकार मात्र आंदोलन घेणं, गुन्हे मागे घेणं शक्य नाही असं म्हणतं. नाही, आता ते गुन्हे कुठल्या प्रकारचे ते महत्त्वाचे आहेत. म्हणजे सरकारी मालमत्ता त्याची विल्हेवाट करणं, जाळपोळ करणं, रस्ता रोको करणं, आता जे छोटे गुन्हे आहेत हे गुन्हे सगळे सरकारने मागे घेतले. उदाहरणार्थ 16, 17, 18च्या दरम्यान जे झालेली आंदोलनं, आमच्यावरती पण गुन्हे होते, ते सगळे मागे घेतले. कारण आमचे गुन्हे हे सकारात्मक होते, रस्ता रोकोचे होते, सरकारी मालमत्ता तोडफोड नव्हती, STवरती दगड मारला नाही, AC जाळली नाही. जे सकारात्मक होते ते सोडले. आता ज्याच्यामध्ये शासकीय मालमत्ता जो नुकसान झालेला आहे याच्याबद्दलचा अंतिम निर्णय झाला नाही. सरकार विचार करेल, पण जर बाकीच्या समाजाने असाच विचार केला, अरे त्यांनी ST जाळली, त्यांनी सरकारी कार्यालय तोडलं, पोलिसांची गाडी जाळली, त्यांच्यावर काय झालं नाही, आम्ही गाड्या जाळतो, आम्ही सरकारी मालमत्तेचं नुकसान करतो,
तर मग शेवटला सरकार अडचणीतच येणार, पोलीस अडचणीत येणार आहे. हे कुणीतरी लक्षात घेतलं. आमदारांची घरं जाळणं आणि त्याच्याबद्दलची चौकशी केल्यानंतर त्यांना जर तुम्ही मुक्त करायला लागलात तर उद्या दुसरा समाज दुसऱ्या आमदारांचं घर जाळेल, एखादी गाडी जाळेल, चालत्या गाडीमध्ये आग लावून देईल. कारण प्रवास करत असं मी एक माजी आमदार आहे, उद्या माझ्या गाडीला दखलबाद गुन्हे दाखल होतील. त्याच्यामुळे लोकांनी आंदोलन करताना शासकीय मालमत्ता लोकसेवकांना त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी. काय होईल? सरकार सकारात्मक पद्धतीने विचार करतात. खरं म्हणजे मनोज जरांगेंच्याबरोबर आता ओबीसी समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे सरकारची आता एवढी कोंडी झालेली आहे की मराठा, ओबीसी आणि मुस्लिम या सगळ्या गोष्टीबद्दल कसं करायचं ते आता अडचणीत आलं. कालपर्यंत मागणी ही मर्यादित मराठवाड्यापुरती होती, ती कुणबी प्रमाणपत्रावरती होती. ती वाढता आता त्यामध्ये मुस्लिम समाजालाही आरक्षण द्या हा मुद्दा कुणीतरी उचललेला आहे. त्याच्यामुळे सरकार आता म्हणेल की काय करायचं त्याच्यामुळे करतात एकनाथ शिंदे आणि ही सगळी टीम तयार काम करतात महायुतीची. जरांगे पाटील म्हणतात ओबीसीचं आंदोलन हे सरकार